नमस्कार, मी माधवानंद आखळे, माजी सरपंच हाजापूर. मी मालकासंघ गेले जवळजवळ 15 ते 16 वर्ष झालं काम पाहतोय आणि मालकाने अगदी मी तळागाळातला एकदम खाल्ला आणि छोटा कार्यकर्ता होतो. मला मालकाने भरपूर उंचीवर नेऊन ठेवलं. तसं मालकांबरोबर अनेक अनुभव शेअर करायला जमतील, पण तसं बघितलं तर मालकांना आता वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि मालकाने यापुढं आमदार म्हणून पाहावं, तसंच मंत्रीही झालेलं आम्हाला खूप आवडेल. कारण का एकच आमच्या इच्छा राहिली की मालकांनी मंत्री ही पाहणं आमच्या सर्व कार्यकर्ता असेल, पांडुरंग परिवार असेल, युटोपियन परिवार असेल, त्या सर्व सगळ्याशींना, ह्या ग्रुपमधल्या सगळ्याशींना एवढी एकच इच्छा राहिली, फक्त मालकांनी मंत्री व्हावं ही इच्छा आहे. आणि मालकांना परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. प्रशांत मालकांबद्दल असा एक क्षण सांगा की जो कायम तुमच्या ध्यानात राहील. प्रशांत मालकांनी मला मंत्रालयात एक आमच्या गावातील हे दिलं होतं, आरोग्य खात्यासाठी एक पत्र दिलेलं होतं आणि अगदी मालकांचं नाव वाचल्या तेथील लोकांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आरोग्याचं तिथं देखभाल केली गेली. आणि तसंच आम्हाला मुख्यमंत्री साहित्य निधीमधून त्या व्यक्तीला, एकदम गरजू व्यक्ती होती, त्या गरजू व्यक्तीला लवकरात लवकर साहित्य निधी मिळवून दिली मालकाने. दत्तात्रय शिवाजी मेटके. किती वर्ष झालं तुम्ही इथं कारखान्यावर काम करता? सुरुवातीपासून 2014 पासून आतापर्यंत. म्हणजे कारखाना निर्मितीपासून तुम्ही काम करता. मालकांबद्दल असा एखादा क्षण सांगा की जो तुमच्या कायम ध्यानात राहील. मालक ज्यावेळेस मी वजन घेत होतो काट्यात, त्यावेळेस मालक आले, मला माहीत नव्हते. ते पाठीमागं उभं राहिले होते आणि मी वजन घेत होतो. मग मी माघारी कशाला बघतो का, बघितलंच नाही. मी म्हणलं एकतर म्हणलं फर्निचर जरा थोडं चुकीचं वाटते, आमची मान दुखायला लागली. म्हणलं मग मालकाने ऐकलं आणि मग मला म्हणलं कसं काय चुकलंय, मला सांग म्हणजे कसं काय. मी म्हणलं असं चुकलंय म्हणजे. मग म्हणले अजून काय काय चुकलंय. म्हणजे तर म्हणलं आपलं तोंड काट्याकडे पाहिजे, 4 वायरूप दिसले पाहिजे आपल्याला. परत कारखाना बंद आहे चालू, तुला कसं काय कळतं कारखाना बंद आहे चालू. मी म्हणजे कारखान्यानं ते क्रेननं भारांना उचलल्यावर दिसतं, तुला कसं काय ही लावलाय कॅमेरा. मी म्हणलं नाही तसं, पण दिसतंय म्हणलं. मग तुला कसं पाहिजे तसं ते फर्निचर बदलून घे म्हणलं. ही एक मालकाची खासियत आहे. म्हणजे खालच्या वरच्यावर म्हणजे अधिकाऱ्यांना न विचारता माझा ऐकून त्यांनी जे निर्णय घेतला तिथं, ती मला योग्य वाटला, पण आम्हाला बी ती सुटेबल होत होता. म्हणजे कर्मचाऱ्यांना विचारात घेऊन कारखान्याचा बदल केला जातो. हां, लाख शुभेच्छा आहेत आमच्या. मी देवपती महादेव युट्यूब कारखान्यात युनिट हेड म्हणून नवीन जॉईन झालेला आहे. यापूर्वी मी पहिले या ग्रुपमध्ये काम करत होतो आणि या ग्रुपच्या वैशिष्ट्य म्हणजे मी इथं परत काम करतो, मला परत इथं बोलवलं गेलं. इथं कामाचे हे करतात, म्हणजे व्हॅल्युएशन केलं जातं आणि युट्यूब कारखान्याच्या वतीनं मी प्रशांत मालकाचा विषय देतो. नाही, मालक म्हणजे जिथं जो प्रामाणिक काम करतो त्या कामाची पोचपावती दिली जाते या ग्रुपमध्ये. हे त्यांचं वैशिष्ट्य. वेळ जाणे असं म्हणण्यापेक्षा आमचं नेहमीच कायम खेळमेळीच्या वातावरणात कुठल्याही विषयावर आम्ही अशी खुली चर्चा करतो आणि ते त्यांचं त्यात मोठेपण आहे. मालकांचा स्वभाव कसा आहे काय? आता स्वभाव जर बोलायचं म्हटलं तर असं, आता मी बऱ्याच कारखान्यात काम केले, पण सर्व चेअरमनमध्ये जसं एकदम मनमोकळं आहे. पंढरपूर तालुक्याच्या सहकार मंदिरातील प्रति पांडुरंग म्हणून ओळख असणारे श्रद्धेय मोठ्या मालकांच्या विचाराचा वसा व वारसा समर्थपणे चालवणारे आमचे नेते आदरणीय प्रशांत मालक परिचारक यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. मालक, आपणास बळीराजाची सेवा करण्यासाठी पांडुरंगाने आपणास दीर्घायुष्य देवो अशी मी पांडुरंगचरणी प्रार्थना करतो. मला सांगण्यास अभिमान वाटतो की मी आदरणीय मालकांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना पंढरपूर तालुक्यातील बळीराजाला सुखी व समृद्ध करण्यासाठी मालकांच्या मार्गदर्शनाखाली अनेक ऊस विकासाच्या योजना सुरू केलेल्या आहेत. या योजनांचाच परिपाक म्हणून भारतातील अनेक नामवंत संस्थांच्या वतीनं आपल्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास जवळपास 60 विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे. याचं सर्व श्रेय आदरणीय मालकांना जातं. अशा या कार्यकुशल आदरणीय मालकांना वाढदिवसाच्या मनपूर्वक लाख लाख शुभेच्छा.
नमस्कार, मी अमोल दिलीप बारटक्के, वर्क्स मॅनेजर श्री सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना. मी प्रथमतः माननीय आमच्या कारखान्याचे चेअरमन साहेब माननीय प्रशांतरावजी परिचारक यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. तसेच त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणलं तर प्रशांत मालकांनी एवढं मी आज बऱ्याचशा कारखान्यांचे चेअरमन बघितले, म्हणजे मी आज आपण त्यांच्या काही ऐकतो, कानावर येतात गोष्टी, पण प्रशांत मालकांसारखं अभ्यासून नेतृत्व, बाबा जे कधीही कारखान्यामध्ये काही प्रॉब्लेम आला तर स्वतः येऊन त्याचा अभ्यास करणे, काय प्रॉब्लेम असेल तर ते स्वतः त्याच्याबद्दल मार्गदर्शन करणे, अशाबद्दल त्यांनी खूप त्यांचं प्रावीण्य आहे. तसेच कुठल्याही गोष्टीमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर ते आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. त्यामुळे आम्हाला कारखाना गळीत हंगामामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण तयार होत नाही आणि कारखाना त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रगतीपथावरच चाललेला आहे आणि इथून पुढे प्रगतीपथावरच राहील. जिल्ह्याचे माजी आमदार आदरणीय प्रशांत मालक परिचारक यांच्या 7व्या वाढदिवसानिमित्त पांडुरंग परिवाराच्या वतीनं, पांडुरंग कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्याच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. मी पैलवान हनुमंत हरी भुसनर, पेटर हेल्पर, राहणार शिरडोन, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर, पांडुरंग सहकारी साखर कारखाना कामगार. आज मोठ्या मालकांच्या नेतृत्वाखाली प्रशांत मालक गेले 35-40 वर्ष झालं राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये काम करत असताना, अनेक संसार उपयोगी वेगवेगळ्या काम करत असताना पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये ताठपणानं पांडुरंग परिवार आज जे उभा आहे त्याला एकमेव कारण म्हणजे प्रशांत मालक. कुठल्याही गोरगरीब जनतेचं काम होत असेल तर होतंय म्हणून सांगणार, नाही तर नाही म्हणून सांगणार, परंतु आज पांडुरंग परिवाराची धोरा समर्थपणे पार पडत असताना मोठ्या मालकांच्या आठवण गेली 5 वर्ष झालं मालक जाऊन कधीही येऊ दिलेली नाही. ही खरोखर वाकण्याजोगी गोष्ट आहे. तुमचं नाव सांगा. भास्कर चंद्र कांबळे. तुम्ही काय काम करताय? मी कारखान्यात शेतीमध्ये शिपाई म्हणून कामाला आहे. तुम्ही किती वर्ष झालं इथं काम करता? मी सुरुवातीपासून 2014 पासून. मालकांबद्दल असा एखादा क्षण सांगा की जो तुमच्या कायम ध्यानात राहील. आणि मालकांच्या ज्यावेळेस मी काम मागायला मालकाकडे गेलो त्यावेळेस बँकेत मालकांची माझी भेट झाली. मग मालकाने सांगितलं तुला काय काम देऊ. मी आम्हाला जे काय असेल तुमच्या कारखान्यात मला काम द्या, मी झाड रोंटून सुद्धा खाऊ शकतो म्हणलं, पण मला काम द्या. त्या टायमाला मालक म्हणजे ठीक आहे तुला देतो म्हणजे काम, मला करू द्या म्हणजे. मग मालक तुम्ही ज्यावेळेस गावात आलता आमच्या त्यावेळेस मालकाने एक शब्द दिला की तुला 100% मी काम दिल म्हणून. मग मी मालकांना तशी आठवण करून तर दिली बँकेत. त्या टायमाला मालकाने म्हणजे ठीक आहे मी चौकशी करतो आणि मग तुला सांगतो म्हणजे. आणि मला 2-3 दिवसात फोन झाला मालकांना. त्यामुळे एवढं मालकांचं मला आवडलं. मालकांना वाढदिवसाच्या लाख कोटी आणि आबाळभर शुभेच्छा मालकांना देतो. नमस्कार, मी सचिन शिवाजीराव विभूते, कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक, पांडुरंग सहकारी साखर कारखान्यामध्ये मी चीफ इंजिनियर म्हणून काम करत आहे. आमचे आदरणीय चेअरमन, सर्वांचे नेते माननीय प्रशांतराव परिचारक साहेब यांना मी आमच्या सर्व कुटुंबाच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो. मालकांचं वेगळेपण सांगायचं झालं तर आज साखर कारखानदारीमध्ये, सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना असे सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवणारे, सर्व कर्मचारी असतील, खाते प्रमुख असतील, यांचे सलोख्याचे संबंध ठेवणारे चेअरमन मिळणं दुर्मिळ आहे. आज मी 20 वर्षापासून या कारखान्यामध्ये काम करतो, म्हणजे मी एका कुटुंबात काम करतो हा माझा फील आहे, माझे असे अनुभव आहे. म्हणजे या कारखानदारीमध्ये एवढ्या चेअरमननी सर्व खाते प्रमुख कर्मचाऱ्यांशी जिव्हाळ्याचं नातं निर्माण करणं हे फक्त मालकच करू शकतात. त्यामुळं मालकांना माझ्यातर्फे आणि माझ्या कुटुंबियातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. मी बाळू हरी भंडारे, मुक्काम पोस्ट वाकडी, तालुका पंढरपूर, पांडुरंग सहकारी साखर कारखान्यामध्ये ए ग्रेड वेल्डर म्हणून काम करत आहे. आमच्या जे कारखान्याचे चेअरमन, जिल्ह्याचे माजी आमदार माननीय श्री प्रशांत मालक परिचारक यांना 7व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पांडुरंग परिवार वाकडी, पांडुरंग परिवार सर्व कामगार
सर्वांच्या वतीनं मालकांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कारखाना पांडुरंग कारखाना मोठ्या मालकाच्या पश्चात पुढं नेण्याचं काम, प्रगतीपथावर नेण्याचं काम प्रशांत मालकांनी एक नंबरप्रमाणे एकदम चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. प्रशांत मालक सर्वसामान्यांचे, गोरगरिबांचे कसलेही प्रश्न असले तरी लगेच एका फोनवर किंवा भेटल्यानंतर लगेच केलेले जातात. त्यांचा जनता दरबार अर्बन बँकेमध्ये त्यांच्या घरी कुठेही असतील प्रशांत मालक. फोन जर केला तरी मालक अशाशी अडचण आहे आमची, लगेच मालक सॉल्व्ह करतात. पुनश्च प्रशांत मालकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी मंदार केसकर, अभिनव अकॅडमीचा संचालक. आदरणीय प्रशांत मालकांना वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा. भविष्याचा वेध घेऊन सर्व समाजातील, सर्व स्तरातील लोकांसाठी सतत कार्यमग्न असणारे हे नेतृत्व आहे. आजपर्यंत बघितलं तर श्रद्धेश्री सुधाकरपंत परिचारक मोठ्या मालकांच्या नंतर आज जी ओसरीच्या गर्दीची परंपरा आहे ते आज सुद्धा प्रशांत मालक तेवढ्याच ताकदीनं, तेवढ्याच तडफीनं चालवतात. प्रशांत मालकांचा स्वभाव आणि बोलणं हे स्पष्ट वक्ता आहे. काही जणांना ते रुचत नाही, पण त्याच्या मागं कुठंतरी समोरच्या कार्यकर्त्याची काळजी असती, हे मी स्वतः अनुभवलंय. कधी मालक समजा स्पष्ट वक्तेपणाने एखादा नकार जरी आला तरी ती नकार कुठंतरी भविष्यामध्ये आपल्याला चांगल्या सकारात्मक गोष्टी घेण्यासाठी उपयोग होतो. असा बऱ्याच वेळेला अनुभव आलेला आहे. तर असंच प्रशांत मालकांचं कार्य उदंड चौफेर राहो, ह्याच वाढदिवसाची शुभेच्छा. आपण म्हणतो की उच्च शिक्षण करण्यासाठी MBA वगैरे सगळ्या गोष्टी करतो मॅनेजमेंटसाठी, पण मला वाटतं प्रशांत मालकांच्या सहवासात जर राहिलं तर उत्तम मॅनेजमेंट होऊ शकते. अशी एक प्रकारची कार्यकर्ता बनवण्याची कार्यशाळा प्रशांत मालक आहेत. त्यांच्या सहवासामध्ये किंवा त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये एक वेगळाच उत्साह असतो आणि त्यांचं कुठलंही भाषण किंवा कुठलंही थोड्या वेळेचं सुद्धा स्पीच जे असतं ती भविष्याचा वेध घेणार असतं. त्यातून काहीतरी नवीन दरवेळेस आपल्याला शिकायला मिळतं. त्यामुळं त्यांचं असणं हेच कार्यकर्त्यांना आणि सर्व पांडुरंग परिवार असू दे किंवा सर्व कुटुंबीय परिचारक प्रेमी असू दे, यांना सतत प्रेरणा देणार असतं. पांडुरंग कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक या कारखान्यामध्ये केन मॅनेजर या पदावर कार्यरत आहे. आमच्या कारखान्याचे चेअरमन आदरणीय प्रशांत मालक यांचा वाढदिवस 15 ऑगस्ट रोजी आहे. त्यांना माझ्यातर्फे व माझ्या कुटुंबियातर्फे लाख लाख हार्दिक शुभेच्छा. मोठे मालक गेल्यानंतर पांडुरंग परिवाराची आणि या साखर कारखान्याची धुरा प्रशांत मालकांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे आणि पार पाडत आहेत. शेतकऱ्यांचं हित आणि कामगारांचं हित जोपासण्याचं काम मोठ्या मालकांच्या पावलावर पाऊल ठेवून आदरणीय प्रशांत मालक आपल्या कारखान्याचे कामकाज करीत आहेत. त्यांना पुनश्च एकदा वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.